अपराध शाखा को गुप्त ने लड़कियों को पैसों का लालच देकर देह व्यापार करने के लिए मजबूर किया। ऐसी जानकारी मिलते ही अपराध शाखा ने उस जगह पर छापा मारा और वहां से एक पीड़ित लड़की को बचाया गया। अपराध शाखा का दस्ता आगे की जांच कर रहा है। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तळसे, गुन्हे शाखा नागपूर शहर येथे कार्यरत आहे। दिनांक 5/3/2024 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मेश्राम लेआउट बेलतोडी हद्दीमध्ये हॉटेल ओयो रिसॉर्ट स्टे इन इथे आशिष उर्फ राज नावाचा व्यक्ती हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देह व्यापार करण्यास तिथे भाग पाडतो। अशा माहितीवरून आम्ही सापळा रचला आणि तिथे गेलो। त्यामध्ये आम्हाला एक पीडित मुलगी मिळून आली। यामध्ये आम्ही सर्व याच्यानिशी कारवाई केली असता त्याच्यामध्ये आम्हाला हॉटेलचा जो मालक आहे हा सूरज निकम हा स्वतः त्या मुलींना स्वतःचं हॉटेल उपलब्ध करून देऊन दलाल आशिष उर्फ राज याच्या मदतीने आणि तसेच ओम पटेल हा हॉटेलचा मालक आहे याच्या मदतीने आणि आणखी 3 साथीदार या असे मिळून 6 जणांच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून त्यामध्ये देह व्यापाराचा व्यवसाय करीत होते। आम्ही सापळ्या दरम्यान ते सर्व मिळून आल्याने आणि एक पीडित मुलगी मिळून आल्याने आम्ही पिटांतर्गत कारवाई केली आणि त्यामध्ये आम्ही एका पीडित मुलीची सुटका केली। ही सर्व कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय जॉइंट सीपी मॅडम, माननीय ॲडिशनल सीपी क्राईम सर, माननीय डीसीपी क्राईम सर आणि माननीय एसीपी क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे संपूर्ण टीमसह आम्ही ही सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। मॅम, हे हॉटेलमध्ये जे मालिक आणि जे मॅनेजर आहे काम करत होते, कधीपासून हे हॉटेल सुरू होता आणि जे पीडित मुलगी रेस्क्यू करण्यात आली आहे हे कुठेचे रहिवासी आहे, कसा या धंद्यामध्ये आले आणि हे पुरा धंदा आता ऑनलाईन सुरू होता का कसं? हे जवळपास 6 महिन्यापासून हे हॉटेल सुरू आहे आणि यामध्ये पीडित मुलगी 2 ते 3 दिवस झालेली होती, ती इथं आली होती आणि तिच्यापासून हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देह व्यापार करत होते। ही मुलगी दिल्ली येथील रहिवासी आहे आणि ती स्वतः पीडित असल्यामुळे ती यांच्या आर्थिक फायद्यासाठी तिला हे देह व्यापार करून घेत होते।